आपल्या गुंतवणुकांचा जो पोर्टफोलिओ आहे तो नॉलेज बेस्ड राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण लोकांचे पोर्टफोलिओ हे न्यूज बेस्ड रिॲक्ट करायला लागतात. मार्केटला टाइम करायला जात असू आणि जर आपण ह्याच्यातनं जास्तीचा फायदा काढूया अशा प्रकारचे विचार येत असतील आपल्या मनात, हे आपण कुठेतरी गॅम्बलर होतोय. बघा मित्रांनो, तुम्ही जर बातम्या बघितल्याच नाहीत तर तुम्ही अनइन्फॉर्म्ड राहता. पण जर तुम्ही रेग्युलर लेवलवरती जर बातम्या बघत असाल ना तर तुम्ही मिसइन्फॉर्म्ड होता. आणि या समृद्ध यशस्वी गुंतवणूकदार होण्याच्या प्रवासामध्ये लक्ष्मीवरचं सरस्वतीचं नियंत्रण आपल्याला विचलित होऊन चालणार नाही. मित्रांनो, मीडिया आपल्याला सगळ्यांना खूप प्रभावित करत असतो आणि या प्रभावाखाली अनेक जण आपले आर्थिक निर्णय देखील बदलत असतात. अनेक चेंजेस या बातम्यांमध्ये काय चाललंय हे पाहून घेत असतात आणि हे मला वाटतं अत्यंत धोक्याचं आहे. का बरं? बघा मित्रांनो, तुम्ही जर बातम्या बघितल्याच नाहीत तर तुम्ही अनइन्फॉर्म्ड राहता. पण जर तुम्ही रेग्युलर लेवलवरती जर बातम्या बघत असाल ना तर तुम्ही मिसइन्फॉर्म्ड होता. आता लक्षात घ्या, मी असं का म्हणतोय तर बातम्या आपल्यापर्यंत एक मर्यादित चित्र प्रस्तुत करत असतात आणि ते प्रस्तुत करत असलेलं चित्र देखील बऱ्यापैकी भीतीचं असतं. का बरं भीतीचं असतं? कारण का तर मीडियाबाबत दरवेळेला म्हटलं जातं की कुत्रा आणि माणूस, जर कुत्रा माणसाला चावत असेल तर त्याची बातमी नाही होत, माणूस कुत्र्याला चावत असेल तर त्याची बातमी होते. म्हणजे मीडियाला अत्यंत क्रिस्पी, अत्यंत वेगळं असं काहीतरी दाखवलं गेलं तर तुमचं अटेन्शन मिळू शकतं, किंवा तुम्हाला घाबरवलं, भीतीदायक वातावरण निर्माण केलं तर तुमचं अटेन्शन मिळू शकतं आणि मीडियाला तुमचं अटेन्शन हवं असतं. आता ह्या अटेन्शन मिळवण्यासाठी म्हणून तुम्हाला ते घाबरवलेल्या अवस्थेत ठेवणं हे देखील ते स्वीकारतात. अशाच प्रकारची अवस्था आपण कोविडमध्ये देखील पाहिली गेली होती. आता होत असतं काय, आर्थिक वातावरणामध्ये पूर्वीच्या काळी डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणजे आपले भारतीय जे आपल्या घरातली गुंतवणूक करणारी मंडळी आहेत ही तितकीशी ॲक्टिव्ह, एक 10 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर तितकीशी नव्हती. आता मात्र त्यांचा रोल खूप मोठा झाला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतातल्या लोकांनी, म्हणजे आपल्या घरातल्या आज्या मावश्या या देखील ज्या FD मध्ये पैसे ठेवायच्या त्या आता म्युच्युअल फंडामध्ये वगैरे पैसे ठेवायला लागलेले आहेत. सो हे सगळे नवीन गुंतवणूकदार खूप मोठ्या प्रमाणात या अर्थव्यवस्थेमध्ये आलेले आहेत. आणि अशा वेळेला ज्या वेळेला वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात, आपण विचलित होऊन निर्णय आपले बदलायचे किंवा या आता घडत असलेल्या परिस्थितीचा फायदा उचलायला म्हणून मार्केटला टाइम करायला जाणं, अशा प्रकारच्या गोष्टी करायला जातात. त्यामुळे होतं काय, आपला पोर्टफोलिओ, आपल्या गुंतवणुकांचा जो पोर्टफोलिओ आहे तो नॉलेज बेस्ड राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण लोकांचे पोर्टफोलिओ हे न्यूज बेस्ड रिॲक्ट करायला लागतात. कारण का तर न्यूजनी आपण आपल्या इमोशन्स ठरवत असतो आणि त्यांनी जर घाबरून जाऊन किंवा जी ललचा जाके मोहित होऊन जर आपण आपले निर्णय घेत असलो तर न्यूज ड्रिवन आर्थिक निर्णय होत असतात. आणि हे न्यूज ड्रिवन आर्थिक निर्णय आपण करायला जावं असं देखील काही जणांची इच्छा असते आणि त्यामुळे तुमच्या अशा प्रकारच्या वर्तनाचा फायदा करून घेऊन पैसे तुमच्याकडनं कमवून घेणं हा देखील उद्योग अशा प्रकारच्या शॉर्ट सेलर कंपन्यांचा देखील असतो. सो अशा व्यवस्थेमध्ये आपण एकतर पूर्ण ज्ञान घेण्याची क्षमता आपल्याकडे विकसित करायला हवी, किंवा आपण आपल्या आर्थिक सल्लागारावरती विश्वास ठेवून आपले आर्थिक निर्णय सुयोग्य पातळीवरती आहेत की नाही हे तपासून घ्यावं आणि आपले आर्थिक गुंतवणुकांचा जर्नी सुरू ठेवावा किंवा त्यात काय बदल करावे हे ठरवावं. पण जर स्वतःच आपण या न्यूज ऐकून आपले आर्थिक निर्णय बदलत असू, त्यात काही गोष्टी चेंज करत असू
तर हे अत्यंत धोक्याचं आहे मित्रांनो. गुंतवणूक या विषयामध्ये खूप कमी लोक हे यशस्वी होतात. आणि ते का यशस्वी होतात तर ते त्यांचे आर्थिक निर्णय हे न्यूज बेस्ड होऊ देत नाहीत. इमोशनल डिसिजन्स घेऊ न देणं हा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे आर्थिक सल्लागाराचा देखील. जर तुम्हाला इमोशनल रोल्स जे आहेत ह्याच्यानी ड्रिवन जर आपण काही डिसिजन्स घेतले, मार्केटला टाइम करायला जात असू आणि जर आपण ह्याच्यातनं जास्तीचा फायदा काढूया अशा प्रकारचे विचार येत असतील आपल्या मनात, तर लक्षात घ्या तुम्ही की आपण हे ट्रेडर होतोय, आपण कुठेतरी गॅम्बलर होतोय. आणि गॅम्बलर होण्यासाठी आपण या व्यवस्थेत आलेलो नाही आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला गुंतवणूकदार व्हायचंय, आपल्याला यशस्वी गुंतवणूकदार व्हायचंय, आपल्याला समृद्ध व्हायचंय. आणि या समृद्ध यशस्वी गुंतवणूकदार होण्याच्या प्रवासामध्ये लक्ष्मीवरचं सरस्वतीचं नियंत्रण आपल्याला विचलित होऊन चालणार नाही. सरस्वतीची त्याच्यावरची पकड म्हणजेच पोर्टफोलिओवरची नॉलेज बेस पकड महत्वाची आहे. इमोशन बेस पकड जर येत असेल तर ही लक्ष्मी चंचल आहे. ही चंचल लक्ष्मी तुमच्या हातून कशी निसटून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. त्यामुळे बातम्यांना घाबरून आपले आर्थिक निर्णय जर आपण बदलायला जात असू, टाइम करायला जात असू, तर हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या कानावरती सतत येत जात राहणार आहेत. आणि आपण जर आपले आर्थिक निर्णय या प्रवासामध्ये बदलायला लागलो तर हा आपला जो प्रवास आपण लॉंग टर्म साठी सुरळीत ठेवलेला आहे, तो करायसाठी म्हणून आपण गुंतवणुका सुरू केल्यात, त्या लॉंग टर्म राहत नाहीत. बघा मित्रांनो, जर तुम्ही गेल्या 5 वर्षाच्या शेअर बाजाराच्या प्रवासात देखील बघाल तर तुम्हाला लक्षात येईल 35 दिवसच असे होते की ज्या दिवसांमध्ये शेअर बाजार प्रचंड वेगात वाढला. गेल्या 5 वर्षातले हे 35 दिवस जर फक्त काढून टाकले तर शेअर बाजाराचा रिटर्न जो गेल्या 4-5 वर्षाचा साधारण 20-22% दिसतोय, तो रिटर्न आपल्याला 4% देखील दिसणार नाही. आता ह्या 30 ते 35 दिवसांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड होतात म्हणून तुम्हाला हा रिटर्न पदरात पडून झालाय. जर तुम्ही इमोशनली या सगळ्या गेल्या 5 वर्षाच्या काळात देखील अनेक गोष्टी घडल्या, युक्रेनचं युद्ध असेल, अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी मार्केट हे दोलायमान राहिलंय, इलेक्शन होऊन गेलंय. सो अशा बऱ्याच गोष्टींमध्ये जर आपण इमोशनली रिॲक्ट होऊन जर काही डिसिजन्स घेतले असते तर विचलित होऊन आपला प्रवासाची आपली जी गाडी आहे ती भरकटून दुसऱ्या रस्त्याला जाण्यासाठी इथे अशा अनेक तुम्हाला मोहित करणाऱ्या, भीतीचं वातावरण दाखवणाऱ्या वाटा या समोर येतच राहतात. आणि लक्षात घ्या, 99% लोक हे मीडिया ज्या अट्रॅक्ट करायला पाहतं, हे 99% लोक हे ट्रेडर्स आहेत, हे गॅम्बलर्स आहेत. आपल्याला गॅम्बलर नाही व्हायचं मित्रांनो. गॅम्बलर होऊन म्हणजे जिकडे 90% लोकांचे पैसे जातील आणि 10% लोकांनाच पैसे मिळतील, या व्यवस्थेला मी गुंतवणूक कधीही नाही मानू शकत. हे गॅम्बलिंगच आहे. आणि या गॅम्बलिंगच्या मार्गामध्ये आपण अडकलो नाही तर समृद्ध होण्याचा मार्ग आपला चांगला होऊ शकतो, सफळ संपन्न होऊ शकतो. आणि हा सफळ संपन्न करण्यासाठी म्हणून आपण आपल्या पोर्टफोलिओवरती सरस्वतीचं नियंत्रण आहे का हे तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला सरस्वतीचं नियंत्रण हवं असेल तुमच्या पोर्टफोलिओवरती आणि अशा घडत राहणाऱ्या जगातल्या, देशातल्या घटनांनी विचलित होऊन जर तुम्ही आर्थिक निर्णय काय घ्यावे याबद्दल चिंतेत राहत असाल तर मित्रांनो मला सांगा, इतके पैसे कमवून ते पैसे उद्यासाठी गुंतवायचेत, ते गुंतवलेल्या पैशाचं देखील काय होईल, अशा आर्थिक चिंतेत कशाला जगता? चांगल्या प्रकारचा ज्ञानी आर्थिक सल्लागार निवडा, त्या आर्थिक सल्ल्यानी ज्ञानपूर्ण गुंतवणुका करा. धन्यवाद.